गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी राहुल देशमुख. आपल्या या यूट्यूबच्या आजच्या चौथ्या क्लासमध्ये ॲडोब फोटोशॉपच्या चौथ्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ॲडोब फोटोशॉपमध्ये आपण क्रॉप नावाचा टूल दोन ऑप्शन पाहिले होते. आज क्रॉप मधला तिसरा ऑप्शन कॉन्टेंट अवेअर नावाचा ऑप्शन आहे, तर ते आपण आज पाहूया. त्याचा यूज काय आहे. तर चला तर मग परत एकदा वेलकम स्क्रीनच्या वर PS ला क्लिक करूया. PS ला क्लिक केल्यानंतर आपण फोटोशॉप मध्ये जातो. फोटोशॉपवर डबल क्लिक केल्यानंतर आपली इमेज जिथं पण आहे तिथून आपण फोटोशॉप मध्ये ओपन करूया. फोटोशॉप ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वांना माहित आहे आपल्या मोबाईल मध्ये क्रॉप नावाचा ऑप्शन आहे. क्रॉपनं इमेज आपल्याला जेवढी इमेज पाहिजे तेवढी आपल्याला क्रॉप करता येते, म्हणजे मोठी इमेज आपल्याला छोटी करता येते आणि एक्स्ट्राचा जो भाग आपण कॅप्चर केलेला आहे तो आपल्याला काढून टाकता येतो. पण ॲडोब फोटोशॉपनं यावेळेस एक नवीन ऑप्शन दिलेला आहे, तर कॉन्टेंट अवेअर नावाचा ऑप्शन आहे. तर ह्या ऑप्शनचा यूज काय आहे, तर आपण क्रॉप करताना इमेज मोठी छोटी करू शकतो, पण इमेज आहे तिला वाढवू शकत नव्हतो पहिले. आता इमेज आपण वाढवलेली आहे. हे पहा, पहिले आपण क्रॉप करायचो, मोठी इमेज छोटी करायचो. आता आपण काय केलेलं आहे, इमेज वाढवलेली आहे. पहा तर मित्रांनो, इमेज वाढवलेली आहे. कॉन्टेंट अवेअर नावाचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक केलंय, एक चेक दिलेला आहे आणि त्याच्यानंतर डबल क्लिक करा किंवा एंटर प्रेस बटन करा. तुम्हाला इमेज प्रोसेस व्हायला फिल व्हायला इमेज वाढलेली दिसेल. बघा मित्रांनो, अजून आपल्याला इमेज वाढवायची आहे का? एकदम जास्त वाढवण्यापेक्षा थोडीशी आपण अजून एवढी वाढवूया. ठीक आहे. कॉन्टेंट अवेअरला एक चेक दिलेला आहे, आपण राईट केलेला आहे. त्यानंतर परत एकदा एंटर देऊया. परत प्रोसेसिंग चालू होत आहे. इमेज वाढलेली आहे. बघा, आता स्क्वेअर होत आहे इमेज. परत आपण काय करूया, ह्या साइडनं थोडीशी आपण एवढी वाढवूया. कॉन्टेंट अवेअरला आपण चेक दिलेला आहे, राईट क्लिक केलेला आहे आणि एंटर प्रेस करूया. एंटर प्रेस केल्यानंतर आपण उजव्या साइडला थोडीशी जी वाढवली ती जागा त्याच्यात बी वाढलेला आहे. त्यानंतर परत आपण क्रॉप करूया. खालच्या साइडला थोडस आपण इमेज वाढवूया. पाहूया इमेज एवढी वाढते का. तर आता परत कॉन्टेंट अवेअरला आपण क्लिक केलेला आहे, एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर प्रोसेसिंग चालू आहे. प्रोसेसिंग झाल्यानंतर पाहूया. तर मग मित्रांनो बघा, खालच्या साईडनं पण इमेज वाढलेली आहे. त्यानंतर डाव्या हाताला आपण इकडनं थोडीशी इमेज वाढवूया. आपल्याला इमेज वाढवायची थोडीशी, एवढी वाढवूया आपण. पाहिलं मित्रांनो, एवढी इमेज आता ब्लँक भाग आहे, ती इमेज इकडं ऑटोमॅटिक पेस्ट होऊन जाईल. आपल्याला कुठलाही इमेज कट पेस्ट करायचं काम नाही. कॉन्टेंट अवेअरला क्लिक केलेला आहे, एंटर प्रेस करा. तुम्ही एंटर प्रेस केला नाही तर इथं राईट नावाचं क्लिक दिलेलं आहे चेक, त्यालाही प्रेस करू शकता किंवा एंटर प्रेस करू शकता किंवा डबल क्लिक करू शकता तुम्ही इमेजवर माऊसनं. बघा मित्रांनो, छोटी इमेज आपण चारी बाजूनं मोठी वाढवलेली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा क्लास? क्रॉप मध्ये कॉन्टेंट अवेअर नावाचा ऑप्शन आपण सर्वांनी पाहिलेला आहे. चला मग क्रॉपच्या दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या ऑप्शन मध्ये परत 5व्या क्लासमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.